कॉन्टेंट क्रिएटर अथर्व सुदामे आणि गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या एका रीलवरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। एका मुस्लिम मूर्तिकाराकडून मूर्ती विकत घेण्यासंदर्भात असलेलं हे रील धर्मनिरपेक्षता आणि सर्व धर्म समभावाला प्रोत्साहन देणारं होतं। त्यानं शेअर केलेल्या या रीलवर ब्राह्मण महासंघासहित काहींनी आक्षेप घेतलाय आणि शिवीगाळी केली, त्याला धमकी देण्यात आल्या। त्यानंतर अथर्व सुदामेने एका व्हिडिओच्या माध्यमातून माफी मागत आपण ते रील डिलीट केलं असल्याचं सांगितलं। नेमकं हे रील काय होतं? गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कॉन्टेंट क्रिएटर अथर्व सुदामे यानं मूर्ती एक भाव अनंत अशा शीर्षकाचं एक रील शेअर केलं होतं। एका मुस्लिम मूर्तिकाराकडून गणपतीची मूर्ती विकत घेण्याचा प्रसंग या रीलमध्ये चित्रित करण्यात आला होता। मात्र अनेक कलाकारांनी पोस्ट करत अथर्वला समर्थनही केलं। धर्मनिरपेक्षतेसारख्या संविधानिक मूल्यांचा पुरस्कार करणं, याला विरोध होणं आणि त्या विरोधाला घाबरून माफी मागणं हे गंभीर आणि लाजिरवाणं आहे, तसंच भयंकर आहे असंही काहींनी म्हटलंय।